चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। पोहण्यासाठी गेलेल्या 5 मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे घुग्गुसमध्ये शोककळा पसरली आहे। तन्मय नवनाथ पथाडे, रोहित बाबाराव बोबडे, सन्नी अशोक आसंपेल्ली, नकुल भास्कर केळझरकर, सम्यक देवराव सोनटक्के अशी मृत युवकांची नावे आहेत। हे सर्व युवक इंदिरानगर वेकोली वसाहत घुग्गुस येथील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार हे 5ही तरुण सोमवारी आंघोळीसाठी वर्धा नदीकाठी गेले होते। मात्र ते रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांमध्ये चिंता वाढली। दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी संबंधित तरुणांना नदीच्या दिशेने जाताना पाहिल्याची माहिती दिली। त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी नदी परिसरात धाव घेतली। त्यानुसार परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली असता वर्धा नदीच्या काठावर या 5ही तरुणांचे कपडे, शूज, चपला आणि मोबाईल आढळून आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। आज मंगळवारी सकाळी बचाव पथकाला तन्मय नवनाथ पथाडे याचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला। दरम्यान इतर 4 बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांकडून शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान रोहित बोबडे, सन्नी आसंपेल्ली, नकुल केळझरकर, सम्यक सोनटक्के यांचेही मृतदेह आढळून आले। नदीतील पाण्याचा प्रवाह व खोलीमुळे शोधकार्यात अडचणी येत असतानाही पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घुग्गुस परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नागरिकांनी नदी, तलाव तसेच इतर जलाशयाजवळील धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।